आहे दाखवा ना मला. सही दाखवा ना कोणी दिलेली. ऐका ऐका साहेब काय म्हणतात. नाही कोणी सही नाही करणार. बाकी संपादन संस्था जोपर्यंत डिमार्केशन देत नाही तोपर्यंत आम्हाला बरोबर आहे. बरोबर ठीक आहे. त्यांना काय लागतं ते आम्हाला तुम्ही अधिकारी 32 ची कोणती नोटीस आली तुम्ही त्या शासनाला तुम्ही काय नोटीस पाठवली मला काय मारण्याला पाठवू दे का म्हणा तिथं प्रत्येक डिपार्टमेंटचे काय लास्ट सोड विरोध येते मी याला जोडून ठेवणार. मग तेच म्हणतो मी तुम्हाला तेच सांगतो तुमचं पुढे जागेवर गेले आता त्यांनी आम्हाला हे पण दिलं आणि तुम्ही आधी इथं स्पॉटवर गेलो होतो शेतकऱ्यांनी यांचं म्हणणं असं लेखी स्वरूपात लिहून दिले. साहेब तो येडा चुता म्हणतो साहेब कोण आहे तुमचं त्याला नोटीस ना बजावून ते शेतकऱ्याच्या वावरात इथं एखाद्या अधिकाऱ्याला मारून टाकतील एवढे शेतकरी संतप्त होईल. काही त्यांच्या बापाची चौथ आहे का आमच्या बाप दादानीच त्या गमावल्या भाड खाऊ लोकायला वावर द्यायला ते काय तुमचं हे ना ते काय बळच घेणार आहे तुमचे बळच घेणार आहे. आम्हाला कायदा आहे की नाही कायदा संपवला संविधान त्याला धरून चाला तुम्ही संविधानाला डावलू राहिले तुम्ही हुकुमशाही कायदे म्हणून राहिले काही चावडी म्हणते साहेब तुम्ही 70% म्हातारी माणसं यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही कसे ही चावडीला बघणारे ही चावडी कधी बघणारी. शिंदे साहेब मला काय म्हणायचंय तुम्ही ना एक नोटीस पाठवा ना मग तरी नोटीस कसं परवानगी असते तर नोटीस नाही आम्हाला नोटीसाची काय गरज नाही. ठेवला नाही कायद्याचं पालन कर. सुट्टीच्या दिवशी तुम्ही नोटीस संविधानाचा अवमान करून राहिले कायदा अधिकारी तुम्हाला काही आले काय कोणाचं पत्र आहे हुकुमशाही करून राहिलं दाखवा आम्हाला त्याचं पत्र कोणाच्या आदेशाने आले तुम्ही त्याचा यांनी फी भरली की आम्हाला पैसे भरले शेतकऱ्यांनी अजून त्यांच्या मौज नाही व्हायना लगेच या पैसे अरे अजून यायचेच खाते कुठले नाही. महाराष्ट्र 50 वर्षाहून आणली गेली याचं पहिले पहा तुम्ही काय ते आमच्या वावरातून लोक जातात शिवराष्ट्राचा अजून बी त्याच्या लोकांनी देईल त्याच्याला न्याय निवडा व्हायला आणि या माहिती त्या शिवराष्ट्राच्याच काढायला आणून येतो तहसील नांदगावचं म्हणतो मी खडीकरण होत नाही त्याचं काही होत नाही लोक हे करतात ही मोरी साधी बदलल्या जाय ना तुमच्या शासनाकडून आणि चालले लगेच मोजण्या करायला. तुम्ही आम्हाला शेतकऱ्याला कोणती नोटीस दिली कोणत्या अधिकाऱ्याने तुम्हाला सांगितलं ते सगळं आम्हाला त्या दिवशी केली तुम्ही आमची नोंद टाकली का नोंद टाकली ती बी गुढी पाडव्याच्या दिवशी टाकली कालची 3 तारीख ते बी राहील. आर्मी आणायची पोलीस आणायची गोळ्या घालवला आमचं रक्त सांडून मग एमआयडीसी वहिनीचं तसं होणार नाही. होणार नाही एमआयडीसी तुम्ही भविष्यात भाग पडेल. मी एमआयडीसीचं काहीच नाही. पत्र पाठवणारा कोण तो कायद्याचा उल्लंघन करणारा कोण दाखवा आम्हाला आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करतो. तो संविधानाला मानतो का नाही तो अधिकारी मोजणीला होती तुम्हाला त्या दिवशी तो काय पाठा करून पास झाला का त्या पदावर बसला तो पैसे फेकून कारभार संविधानाचं काय काम कोणत्या आधारावर नोटीस लावल्या पहिले ना मोजणीच होत नाही सेक्शन 32 नोटीस इतर अधिकारमध्ये प्राधिकरणाचं नाव येतंय त्यांचं आम्हाला कुठलं काही नाही भूसंपादनसाठी आमच्या वावर मोजायचं काय अधिकार आहे मग तुम्हाला सोन्यासारख्या जमिनी काय त्या प्राधिकरणचा अधिकारी ऐकून घ्या प्राधिकरण अधिकारी तिडा बाजूने ना तो उंटावून शाळा आमच्या बागायची जमीन आहे चला वावरात तुम्हाला बागायची जमीन आमच्या 3 पिकं निघते तिला एसटी मध्ये बसून तुम्ही सर्वे करते पंचनामे करते आणि पैसे देते. तुम्हाला फाईल दाखवू का साहेब बाबा एवढी फाईल आली प्रत्येक कार्यालय जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची जवान नाही किसान जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो संविधानाचा विजय असो संविधानाचा विजय असो जो हमसे टकराएगा मृत्यू में मिल जाएगा जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची येऊ द्या भाऊ पुढे या तुम्ही म्हणजे आनकवाडा आणि सटाणा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी
शासनाने MIDC साठी अधिकृत केलेले आहेत. या अनुषंगाने आम्ही तलाठी ऑफिस मनमाड, सर्कल ऑफिसर यांच्याकडेही देखील एक निवेदन दिलं आणि आंदोलन केलं. त्याच्यानंतर प्रांत ऑफिसला देखील आम्ही एक सर्व शेतकऱ्या मिळून आंदोलन केलं. त्या आंदोलनाची उत्तर म्हणून प्रांत अधिकारी साहेबांनी 24/4/2026 रोजी शासकीय विश्रामगृह मनमाड येथे सर्व शेतकऱ्यांची मीटिंग लावली आणि त्या मीटिंगमध्ये आम्हाला असं आश्वासन दिलं, शेतकऱ्यांचं सर्व म्हणणं ऐकून मी तुमचा अहवाल शेतकऱ्यांचं म्हणणं जसंच्या तसं शासनाकडे पाठविणार आहोत. आणि त्याप्रमाणे 3/5/2026 रोजी प्रांत साहेबांनी अहवाल तयारी करून जिल्हाधिकारी आणि MIDC प्राधिकरण यांना त्या अहवालाची कॉपी पाठवली आहे. परंतु ती कॉपी अजूनही जिल्हाधिकारी शासनाला मिळाली नाही अशी खंत व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आज आम्हाला शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची सूचना नसताना, नोटीस नसताना शासनाने आमच्या जमिनीचा जो मोजणीचा घाट घातलेला आहे तो अनधिकृतपणे आहे आणि तो आम्हाला मान्य नसल्यामुळे आम्ही आज भूमी अभिलेख यांना स्पष्टपणे सांगितले की आम्ही आमचं म्हणणं तुमचे वरिष्ठ अधिकारी यांना लेखी स्वरूपात दिलेले आहे. त्यामुळे आम्ही कुठल्याही पंचनाम्यावर सह्या करणार नाही किंवा लेखी आगरतोंडी तुम्हाला उत्तर देणार नाही. आमचं उत्तर या लेखी अर्जात आहे, निवेदनात आहे. अशी स्पष्ट भूमिका शेतकऱ्यांची इथं मांडलेली आहे. जर शासनाने आमची भूमिका ऐकून घेतली नाही, आम्हाला त्याचं काही उत्तरच नाही, तर या मोजणीचा घाट का घेत आहेत असं शासनाकडे आम्हाला उत्तर हवं आहे. आणि जर आमच्यावर अन्याय शासन करत असेल तर यापेक्षा आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू. शासनाचा एकही अधिकारी आमच्या शेतकऱ्याच्या बांधावर आल्यास आम्ही शेतकरी दांडा घेऊन त्याचा बिमोड केल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी मी नमूद करतो. काय आजी आज काय नेमकं काय झालं तुमच्या? आता आज एक आहे बाबूजींनी सांगितलं ना, हां विचार नाही पूस नाही, जसे त्यांनी खरेदी इकड्या केल्या आम्हाला काही ना. आमची जर एकरभर जमीन कोणाकडून घेतली आम्ही तर आम्हाला इतक्या पाहत्या का त्या फलाण्याला नोटीस द्यावं लागन, शेजाऱ्याला बोलावं लागन, आमक्याला बोलावं लागन. हां मग सगळ्या शेजाऱ्या पाजाऱ्याच्या नोटिसा घ्या, त्या नोटिसा पोहोचत्या करायच्या, त्यांच्या सह्या आणायच्या, तवा तिडून पुढं मग मोजणी. हां आणि यांची काही आम्हाला 2 बोटाची चिठ्ठी नाही, चाट्टी नाही, वर तोंड घेऊन चालले आमच्या वावरामध्ये. मग आम्ही लाकडं नाही घ्यावं तर काय करा? हां आम्हाला काहीच मान्य नाही ना. आम्ही अजिबात शेतकऱ्याचा 100% विरोध आहे. कोणाला एक गुंठ सुद्धा द्यायची इच्छा नाही. हां आमच्या लेकरा बाळाने काय पाट्या घेऊन हिंडायचं का? नेमकं मजुराला भुक्की आहे, नोकरीची गरज आहे का शासनाला गरज आहे, सरकाराला गरज आहे? तो भिक मागू राहिला शेतकऱ्या इकडं, गरीब दुबळ्या इकडं वट्टी पसरू राहिला. हां कोणाची विचार नाही, पूस नाही, तापस नाही, काय नाही काय नाही. आणि चालत ते मोजणी करायचे आमच्या याच्यावर काय ते अधिकारी टाकले, ते इतर अधिकाऱ्यामध्ये त्यांचे नावं टाकले. हां तरी आम्ही एवढं करून आम्हाला काहीच नाही. आम्हाला फक्त हो हो म्हणते चला पुरड्या वडेत, चला पुरड्या वडेत. आम्ही राहतो आहे त्यांच्या भरोश्यावर. येईन आता, येईन आता. आता बाबूजीनं सांगितलं. हां अजून आम्ही पत्राची वाट पाहतो. पत्र नाही, पुत्र नाही, चालले मोज नाही आली लगेच. हां काल नोटीस दिलं, लगेच कळवलं फोनवर. आता आमच्यासारख्या अडाण्याला काय कळतं? हां तुमच्यासारख्याने सांगितलं तेव्हा आम्ही चालवतो, ते लगेच आले घेऊन सनी. अशा तर तुम्हाला सही नसली तर आता माझीच मुलगी करते त्याच्यात काम, तर ते सही नसली तर ते घेते नाही तसं. हां सह्या लागत आणि इकडे कोणाच्या सह्या घेतल्या येईन मोजणी करायला. मौजे आनाकवाडे साठाणे येथील MIDCची नोंद पडली होती. तिला आज 2 महिने झाले. आपले सर्व शेतकरी गेल्या 2 महिन्यापासून विविध कार्यालयावर मोर्चे आंदोलनं त्यांनी केली होती आणि त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रांत कार्यालय ते शोरीस्टाईल आंदोलनं केले शेतकऱ्यांनी. त्याचं उत्तर म्हणून प्रांत साहेबांनी 24 एप्रिल रोजी मनमाड येथे शासकीय विश्रामगृहाला शेतकऱ्यांची मीटिंग लावली होती. त्या मीटिंगला त्यांनी सर्व शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले, जमिनीचे वगैरे फोटो देऊन तो अहवाल तयार करून 3 तारखेला त्यांनी तो अहवाल आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला आणि तो अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या त्यांच्या टॅबलापर्यंतही गेला नाही. त्याच्या आतच इथं शासनाने परत आपल्या भूमी अभिलेख मार्फत या जमिनीची मोजणी करण्यासाठी अधिकारी पाठवले होते. त्या अधिकाऱ्यांना आज सर्व शेतकऱ्यांनी, संतप्त शेतकऱ्यांनी परत पाठवलं आहे आणि ते अधिकारी इथून पुढे 100 वेळा जर आले तर आमचा शेतकरी त्यांना कधीच ही मोजणी आणि MIDC होऊ देणार नाही. हे आमचं 100% त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं ठरलेलं आहे. आणि याच्यात एक तांत्रिक मुद्दा असा का ज्यावेळेस ही 18 तारखेला नोंद पडली त्यावेळेस माझ्या मते ईद होती
आणि ईदच्या दिवशी ती नोंद पडली, ती बी सुट्टीच्या दिवशी पडली. आता 3 तारखेला ही मोदीची त्यांनी नोटीस काढली, त्या दिवशी रविवारी. एवढं जर हे प्रशासन जर तत्पर असेल, रविवारच्या दिवशी जर शेतकऱ्यांचे किंवा यांचे कामं करत असेल, तर आम्ही त्यांचं म्हणजे अभिनंदन करू का सुट्टीच्या दिवशी तुम्ही बिगर पगारी कामं करतात लोकांची. आणि हा सर्व प्रकार जो आहे MIDCचा नांदगाव तालुक्यात जो चालला आहे, हा एकदम बेकायदेशीर आहे. हा राजकीय आणि शासकीय दबावाच्या पोटी होतोय आणि शेतकऱ्यांना इथं दडपण्याचा आणि दडपशाहीचा कारभार या ठिकाणी केला जातोय. बोला. मौजे अनकवाडे आणि सटाणे येथील जमीन MIDCने अधिग्रहण केलेले आहे. काही नोटीस न देता सुट्टीच्या दिवशी हे करून तिकडे रिपोर्ट बी पाठवला गेला आहे जिल्हाधिकारी आणि यांच्याकडे प्रांतकडे. तो अजून तिथे पोहोचला नाही आणि त्याच्या अगोदरच हे मोजणीला येऊ राहिले. हे चुकीचं आहे काय, आणि हे व्हायला नाही पाहिजे काय. आणि नोटीस आपल्याला लेखी स्वरूपात द्यायला पाहिजे, ती बी दिलेली नाही, काही नाही. आणि डायरेक्ट मोजणीला येऊ राहिले काय, हे चुकीचं आहे.